नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय घडलं हे आपण पाहूयात. प्रियाच्या सांगण्याप्रमाणे सगळ्या जेलमधल्या बायका एकदम तालासुरामध्ये टाळ्या वाजवतात आणि सायलीचं स्वागत करतात. प्रिया सर्वांना सांगू लागते की या सायली सुभेदार आहेत, सुभेदारांची थोरली सून, आणि तिने काय केले माहिती का? मुलींची तस्करी केली आहे, अल्पवयीन मुलींची तस्करी. आपले तर गुन्हे खूप छोटे मोठे आहेत तिच्यापुढे, पण तिचा गुन्हा अगदी माफी न करण्यासारखा आहे. अगं, तुला हे असं करताना लाज कशी नाही वाटली गं? तुझं आता हे मूल इथेच सडणार आणि इथेच जन्माला येणार. बाळाचं नाव घेतल्यानंतर सायली तिच्यावरती खूप जोरात ओरडते. गप्प बसायचं प्रिया. हा, इकडे अर्जुनची धडपड चालू असते. तो इन्स्पेक्टर सावंतांकडे येतो आणि सायलीला कोणत्या गुन्ह्याखाली अटक केली आहे, पॉस्को तिच्यावरती कसं काय लागला हे त्यांना विचारू लागतो. इन्स्पेक्टर निकमांकडे असे कुठले पुरावे आहेत की ज्याच्या बेसवर त्यांनी हे इतके गंभीर आरोप केले? तेव्हा सावंत सांगतात की मला जेवढी माहिती मिळाली त्याच्यावरून तरी असंच आहे. त्यातील 2 मुली मानसी आणि सोनल या दोघीही अल्पवयीन आहेत. याचे पुरावेसुद्धा इन्स्पेक्टर निकमांकडे मिळालेले आहेत. अर्जुन विचारतो, पण ही कंप्लेंट केली तरी कुणी? तेव्हा इन्स्पेक्टर सावंत सांगतात की सुरेश कदम यांनी. आणि इन्स्पेक्टर सावंत घडलेला सगळा प्रकार त्याला सांगू लागतात. जेव्हा निकम आणि त्यांच्या टीमने एका फ्लॅटवरती धाड मारली होती त्यावेळेस सोनल आणि सुरेश कदम त्या ठिकाणी त्यांना सापडलेले होते. त्यांचे हातपाय बांधलेले होते. त्यावेळेस लेडी कॉन्स्टेबल सोनलला काही प्रश्न विचारतात. तू घाबरू नकोस, जे काही घडलं असेल ते आम्हाला सगळं सांग. तेव्हा इन्स्पेक्टर सावंत तिची टेस्ट करायला सांगतात आणि सुरेश कदमला प्रश्न विचारू लागतात. तो काहीच बोलत नाही. हे पाहिल्यानंतर इन्स्पेक्टर निकम त्याचीसुद्धा मेडिकल टेस्ट करायला सांगतात. अर्जुनला खूपच मोठा धक्का बसतो. सोनलचा काका आहे तो सुरेश कदम. आपण सगळे डॉक्युमेंट सगळे चेक करून घेतले होते ना? त्यावेळेस सावंत सांगतात की नाही, ते सगळं खोटं होतं. आपण जे डॉक्युमेंट चेक केले ते सुद्धा फ्रॉड होते. आता मात्र अर्जुन आणि चैतन्य यांना खूपच मोठा धक्का बसलेला असतो. सावंत सांगतात की जेव्हा सुरेश कदमची चौकशी करण्यात आली त्यावेळेस त्यांनी निकमांना सांगितलं, हे सगळे कामं आम्ही सायली सुभेदार यांच्या सांगण्यावरून करत होतो. त्यांच्या जोडीला आणखी टोनी नावाचा एक माणूससुद्धा आहे, तो सुद्धा याच्यामध्ये सामील होता. आम्ही 6 मुली पळवल्या होत्या. आता निकम विचारतात, 6 म्हणजे बाकीच्या 5 मुली कुठे आहेत? तेव्हा सुरेश सांगतो की नाही, मला माहीत नाही. ते सगळं टोनीलाच माहिती आहे. तोच त्या मुलींना घेऊन गेला आहे. माझ्याकडे फक्त ही एवढी एकच मुलगी होती. तिच्यावरतीच पहारा द्यायला त्यांनी मला सांगितलं होतं. पण मी खरं सांगतो, मी काही केलेलं नाही आहे. पण आणखी एक व्यक्ती होता जिने तिच्यावरती अत्याचार केलेत. तो जो फ्लॅट होता तो सुद्धा सायली सुभेदार यांच्याच नावावरती होता. तुम्ही हवं तर त्याची सगळी खात्री करू घेऊ शकता. याच्या अगोदरसुद्धा आश्रमातल्या बऱ्याचशा मुली गायब केल्या होत्या आणि त्यांचे फोटो व्हिडिओ शेअर करून त्याच्यापासून बक्कळ पैसा देखील कमवला गेला होता. आणि हे मी जेव्हा पोलिसांना सांगेल अशी धमकी दिली तेव्हा त्यांनी मला देखील तिथं बांधून ठेवलं होतं, असं या सुरेशचं स्टेटमेंट असतं. आणि हे सगळं ऐकून सगळ्यांनाच खूप धक्का बसलेला असतो. अर्जुन रागातच म्हणतो की हे सगळं खोटं आहे, हे तुम्हालाही माहिती आहे. तो सुरेश कदम धडाधड खोटं बोलतोय. पण त्या सोनलचं सुद्धा स्टेटमेंट घेतलंच असेल ना? मग मला माहिती आहे सोनल नेमकी म्हटली असणार की सायली निर्दोष आहे. तेव्हा सावंत म्हणतात की नाही ना, सोनलने सुद्धा ते स्टेटमेंट दिलं की सुरेश कदम खरं बोलतोय. तेव्हा मात्र अर्जुनला खूपच मोठा धक्का बसतो. अर्जुन सावंतांना म्हणतो की मला त्या सुरेश कदमला आणि सोनलला भेटायचं आहे. तेव्हा सावंत सांगतात की आत्ता तरी ते शक्य नाही आहे, कारण मी तुम्हाला एवढीच मदत करू शकतो. ही केस आता इन्स्पेक्टर निकमांकडे आहे, त्याच्यामुळे तेच ठरवतील की तुम्हाला त्यांना भेटू द्यायचं की नाही. आणि अजून तुम्ही ऑफिशियली त्यांचं वकीलपत्रसुद्धा घेतलेलं नाही आहे, त्यामुळे जरा अवघडच आहे. एक वेळेस आपण सुरेश कदमला तरी भेटू शकतो, मात्र सोनलचं जरा अवघडच वाटते. इकडे सायली प्रियाला चांगलीच धमकावते. इतक्या वेळ मी तुझं सगळं ऐकून घेतलं, कारण तू मला बोलत होतीस. मला त्या बोलण्याचा काही फरकच पडत नाही,
पण माझ्या बाळावरती नाही जायचं हां, अजिबात त्याचं नाव मध्ये घ्यायचं नाही आहे. काय म्हणालीस तू? तुमचे हे सगळे तुम्ही केलेले गुन्हे कसे माझ्या गुन्ह्यापेक्षा छोटे आहेत असं सांगत होतीस ना? अगं पण तुम्ही ते गुन्हे केले आहेत आणि माझ्यावरती ते गुन्हे केल्याचा आळ आहे. हा खूप मोठा फरक आहे. आणि काय गं, तू तुझं बघ ना. माझा नवरा मला या केसमधून निर्दोष मुक्त करेलच, पण तुझं काय? तू एकटी पडली आहेस. इथेच सडणार आहेस तू शेवटपर्यंत. पण माझ्या बाळाची काळजी करण्यापेक्षा तुझ्या बाळाचं काय होईल ना याचा विचार तू जास्त करायला हवास. जसं माझ्या निर्दोष मधुभाऊंना माझ्या नवऱ्याने सोडवलं ना, तसं तो मलासुद्धा सोडवेल. आणि हा शब्द आहे माझा की माझं बाळ या जेलच्या बाहेरच जन्माला येणार आणि जेलच्या बाहेरच वाढणार. कारण माझ्या पाठीमागे माझं अख्खं कुटुंब ठामपणे उभं आहे. तू तुझ्याकडे बघ, एकटी पडली आहेस तू. मी तरीसुद्धा देवाकडे प्रार्थना करेल की तुझ्या बाळाचं आयुष्य चांगलं असावं. सायलीच्या बोलण्याने प्रिया चांगलीच घाबरलेली असते आणि ती त्या कॉन्स्टेबल ताईंना घेऊन तिथून निघून जाते. आता इकडे अर्जुन आणि चैतन्य इन्स्पेक्टर निकमांकडे आलेले असतात. पण निकम त्यांना सुरेश कदमला भेटायला स्पष्टपणे नकार देतात. अर्जुन म्हणतो की मी वकीलपत्र घेतल्यानंतर तरी मला त्यांना भेटता येईल ना? निकम सांगतात की ते पुढचं पुढं बघू, पण तुम्हाला त्या पीडित मुलीला अजिबात भेटता येणार नाही. ती मुलगी तुम्हाला डायरेक्ट कोर्टामध्येच दिसेल. अर्जुन निराश होऊन तिथून बाहेर येतो. चैतन्याला म्हणतो की आत्ता आपल्यासाठी काय महत्त्वाचं आहे? सुरेश कदमला भेटणं. चैतन्य म्हणतो, अरे पण इन्स्पेक्टर निकम आत्ता काय म्हणाले ऐकलंस ना तू? आत्ता आपल्याला त्यांना भेटता येणार नाही आहे. आणि मग तू कसं काय म्हणतोस की आपल्याला त्यांना भेटायचं आहे म्हणून? आणि सावंतसुद्धा जास्त मदत नाही करू शकणार. तेव्हा अर्जुन म्हणतो, मग मी काय तसंच बसायचं आहे का? अरे सायलीला बाहेर काढण्यासाठी धडपड तर करावी लागणारच आहे ना. आणि त्यासाठी फक्त सोनल आणि सुरेश कदम एवढे दोघंच व्यक्ती आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. त्यावरूनच आपली केसची दिशा ठरणार आहे. आत्ता त्या सुरेशवरती कोणताही चार्ज नाही आहे, त्यामुळे तो पोलीस कस्टडीमध्ये नसणार आहे. तो बाहेरच असणार आहे. त्यामुळे आपल्याला त्याचा पत्ता शोधून त्याच्याशी बोलायलाच हवं आहे. तेव्हा चैतन्य हो असं म्हणतो. इकडे मधुभाऊ पुन्हा एकदा सगळ्यांची माफी मागतात की माझ्यामुळेच हे सगळं झालं आहे. सायलीच्या डोहाळ जेवणामध्ये व्यत्यय आला आणि संकटही ओढावलं. तेव्हा कल्पना त्यांना समजावते आणि तुम्ही सतत असं म्हणू नका, यामध्ये कोणाचीच चूक नाही आहे. अस्मिता म्हणते, हे काय होऊन बसलंय? आत्ता कुठे ती प्रिया आपल्या आयुष्यातून गेली होती आणि पुन्हा हे काय झालंय? प्रताप म्हणतात, हे सगळं मुद्दाम कोणीतरी घडवून आणलेलं आहे. पण कोण? सायलीचे सगळे दुश्मन तर जेलमध्ये आहेत. मग हे कोण करू शकतं? अश्विन म्हणतो, दुसरं कोण करणार आहे? प्रियाच असणार ती. अस्मिता म्हणते, अरे पण हे कसं शक्य आहे? ती तर जेलमध्ये आहे ना. मग ही जेलमध्ये राहून एवढं मोठं कारस्थान कसं काय करू शकते? तेव्हा अश्विन म्हणतो, तिच्यासाठी काही अशक्य नाही आहे. किती पाताळ यंत्री आहे आपल्याला माहिती आहे ना ती. आणि तो महिपत तो बाहेरच आहे. कोणी कितीही म्हटलं तरीसुद्धा तो सुधारला आहे याच्यावरती आपला तरी विश्वास नाही बसणार. त्याला हाताशी धरून तिनेच हे सगळं केलं असणार. आता प्रतिमा म्हणते, बास करा तो महिपत आणि प्रियाचा विषय. आता आपण सायलीकडेच कॉन्सन्ट्रेशन करायला हवं. आता श्वेता मनात विचार करते की यांनी जर महिपत आणि प्रियाचा विचार करायला घेतला तर ते खूप अवघडात जाईल. त्यामुळे ती लगेच विषयांतर करते की आपण या सगळ्या गोष्टीचा नको विचार करायला, सतत काय तेच तेच बोलायचं आहे. आणि म्हणून ती लगेच टी व्ही लावते आणि नेमकी टी व्हीवरती मुद्दाम ती न्यूजचं चॅनल लावते. न्यूजमध्ये पुन्हा सायलीचीच न्यूज त्यांना दिसू लागते. सुभेदारांच्या घराच्या शेजारी असणारे लोकसुद्धा सायलीबद्दल वाईट साईड बोलत असतात आणि तिने तसं केलंही असेल असंही बोलतात. अतिशय खालच्या थराला जाऊन तिने हे काम केलं आहे. अशा मोठ्या मोठ्या लोकांची हे असेच कारस्थानं असतात आणि ते आपल्या सामान्य लोकांना कळत नाही. आता ही न्यूज ऐकून घरातले सगळे पुन्हा टेन्शनमध्ये येतात. कल्पना म्हणते, नाही माझी सायली असं करणारच नाही, हे सगळं खोटं आहे. तेव्हा अस्मिता घाईघाईने तो टी व्ही बंद करते आणि सर्वांना सांगते की कुणी बातम्या बघू नका, मोबाईलवरच्या सुद्धा न्यूज अजिबात बघू नका. आता इकडे अर्जुनने सुरेश कदमचा पत्ता मिळवलेला असतो. तो चैतन्याला सांगतो की आपल्याला हे करावंच लागणार आहे.
चैतन्य अर्जुनला व्हिडिओ कॉल करतो आणि सुरेश कदमच्या घराच्या दिशेने चालू लागतो. बाहेर असणाऱ्या 2 माणसांना तो सुरेश कदमचं घर कुठं आहे असं विचारतो. ते पत्ताही सांगतात, पण नेमकी त्याच्या घराबाहेर पोलीस उभे असतात. मग तो अर्जुनला तसं सांगतो सुद्धा, पण अर्जुन त्याला म्हणतो, तू सुरेश कदमला ओळखत नाही, पण मी त्याला व्यवस्थित ओळखतो. त्यामुळे तू तसाच फोन घेऊन पुढे जा आणि त्याच्याशी काहीतरी काम आहे असं म्हणून त्याच्याशी भेट. जेव्हा तो बाहेर येईल तेव्हा मी त्याला ओळखतो आणि मी जर फोन कट केला तर तू समजून जा की तो सुरेश कदम आहे. चैतन्य प्लॅनप्रमाणे तिथे जातो आणि हवालदारांना विचारतो की मला त्याला भेटायचं आहे, मी त्याचा मित्र आहे आणि खूप अर्जंट असं माझं त्याच्याकडे काम देखील आहे. आणि मग ते हवालदार सुरेश कदमला आवाज देतात. सुरेश कदम बाहेर येतो आणि अर्जुन बरोबर त्याला ओळखतो. पण सुरेश कदम म्हणतो, काय काम आहे तुमचं? मी तर या तुम्हाला ओळखतसुद्धा नाही. अर्जुनला फक्त कन्फर्म करायचं असतं की सुरेश कदम तिथेच आहे का, आणि अर्जुन त्याला तसं कन्फर्मसुद्धा करतो. तो सोनलचा खोटा काका म्हणून सोनलला घेण्यासाठी आश्रमात आलेला असतो. तो बरोबर तो चेहरा ओळखतो. तर प्रेक्षकांनो, येणारा भाग जबरदस्त आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच मालिकेच्या नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.